नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मैदान होतं आहे 10 जुलैला हिंद केसरीचं मैदान, 61 पट्टा देशमुख पट्टा माळशिरसचं मैदान. हे मैदान यात्रेचं आणि माननीय श्री नगराध्यक्ष सचिनप्पा वर्वे माळशिरस यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान होत आहे. हे मैदान जे आहे ते हिंद केसरीचं मैदान आहे. खूप जुनी परंपरा या मैदानाला लागलेली आहे. खूप वर्षाचं पूर्वीचं हे जुनं मैदान आहे. या मैदानामध्ये महाराष्ट्रातील म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या सगळे नंदी पळताना दिसतील. मैदान जे आहे ते P3 Live चॅनलवरती आपल्याला दिसेल. या मैदानामध्ये सगळेजण टॉपच्याच पैऱ्यामध्ये आहेत, परंतु बकासूरचा पैरा अजूनही हुलकावणी देतोय. काही समजेना नीट की बकासूरचा पैरा नक्की कोण आहे. कारण की तुम्हाला मी जेवढे पैरे सांगितले 7 त्यामध्ये ते फिक्सच असतील असं मला वाटते. अंदाज आहे माझा 99.99, परंतु काय होऊ शकतं. परंतु बकासूरचा पैरा जो आहे तो अद्याप अस्पष्ट आहे. कोण असू शकतो बकासूरचा पैरा जो आहे तो चर्चेत चालू आहे. दादा सर्जा म्हणजेच स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा आणि बकासूर एक वेगळीच जोडी पळेल. जर ही गाडी जर पळाली तर 100% त्या ठिकाणी गुलालामध्ये राहणार. कारण की ही जोडी, हा सर्जा जो आहे तो बकासूरनेच उजेडामध्ये आणलेला आहे. सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे आणि मी म्हणत नाही, स्वतः मालक म्हणतात. कारण की श्रीनाथ केसरीपासूनच या सर्जाची ओळख जी आहे ती बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये सगळ्यांना कळाला हा सर्जा नक्की कुठला आहे, काय आहे. परंतु हा सर्जा आणि बकासूर ही गाडी पळावी सगळ्यांना वाटते. कारण की त्या सर्जाचाच पैरा जो आहे तो काय समजलेला नाही आणि त्याचीच चर्चा जी आहे ती सगळीकडे चालू आहे बकासूरच्या त्याच्यासोबत. आणि जर ही गाडी जर पाळली तर 100% काय गाडी पळते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. प्रशांत व चिंचनेरकर असतील गाडीवरती किंवा दिलीप ड्रायव्हर शिरसवस्तीकर या दोघांच्या पैकी एक जण असते. कारण की ही जोडी जी आहे ती कशा पद्धतीने पळते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. एक मला तर खात्री आहे की सर्जा दादाच असणार आहे बकासूरसोबत. मी सांगू शकत नाही कॉन्फिडन्सनं, परंतु सर्जा दादाच बकासूरसोबत असेल अशी आशा आहे. जर बकासूरसोबत सर्जा दादा नाही पळाले तर कोण असेल. मला कॉन्फिडन्स आहे मित्रांनो, माझं मन सांगतं या की बकासूरसोबत सर्जा दादाच आहे. 99.99 मी सांगू शकतो आहे की बकासूर आणि सर्जा दादाच आहे. पण 1% जर आहे मला जर वाटतं आहे जर ही गाडी नाही पळाली तर मग कोण असेल बकासूरसोबत. तर मग बकासूरसोबत त्यांचा घरचाच साज असेल. मला वाटते दुर्गा पळेल. कारण की दुर्गा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आत्ता जे कलेडोनचं मैदान झालं त्या मैदानामध्ये आदतला घेऊन 1 नंबर केला घरच्या साजाने. त्याच्यामुळे दुर्गा बाब्या नाही पळायचा आता मला वाटतं आहे. कारण की बाब्याची आणि बकासूरची गाडी पळाली होती कलेडोनच्या मैदानामध्ये, परंतु सेमीला गाडी लागली त्याच्यामुळे हार झाली. परंतु हा दुर्गा जो आहे तो 4 खांदे पळतो आणि दुर्गा कमाल करेल मला वाटते. बघूया आता शेवटी समजेलच. लाईव्ह लॉट ज्यावेळेस निघतील त्यावेळेसच आपल्या लाईव्ह लॉटमध्येच समजेल की बकासूरचा पैरा नक्की कोण आहे खरा ओरिजिनल. परंतु मला होतो 99% चान्सेस वाटत आहे सर्जा दादाच. कारण की सर्जा दादा काय पळतो आणि एक महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. शेवटी आता समजेलच, त्या दिवशीच समजेल. परंतु अशा आशा आहे जर गाडी नाही पळाली तर मग तुम्हाला सांगितलं दुर्गाच असेल बकासूरसोबत. आणि काही जण सांगतायत की बकासूरचा पैरा जो आहे तो वेगळासुद्धा असू शकेल सांगू शकत नाही, असू शकेल सुद्धा. पण तुम्हाला खात्री आहे की दादा सर्जा आणि बकासूरच गाडी पळेल. कारण की ही गाडी नाशिकच्या मैदानामध्ये एक मैदान झालं होतं, त्या मैदानात ती गाडी पळाली होती. परंतु तिथून काय झालं तुम्ही बघितलं, बकासूर तिथून गटच पास झाला आणि तिथून काही गाडी पळाली नव्हती. त्याच्यामुळे बघूया आता शेवटी माळशिरसचं जे मैदानाचं लाईव्ह लॉट जे आहेत त्या लाईव्ह लॉटमध्येच समजणार आहेत. आणि मी सुद्धा बाकी सगळे पैरे सांगले, परंतु 99% मला वाटत आहेत की ही गाडी पळाली पाहिजे, पळतील. शेवटी आता ठरेलच त्यावेळेसच की कारण की चुकीचा सुद्धा अंदाज कधी कधी लागू शकतो. शेवटी मी तरी काय महावैज्ञानिक नाही आहे की सगळे पैरे खरे सांगायला, कुठं आधीमध्ये चुकणारच. परंतु बघूया अंदाज जो आहे तो आपला कितपत खरा होतो आहे हे आता समजेलच. दादा सर्जा आणि बकासूरचा किंवा रोमनसुद्धा पळू शकतो. मला वाटतं की रोमन पळेल म्हणून बकासूरसोबत. बघूया काय होतं, वेळच ठरवेल. खूप साऱ्या शुभेच्छा बकासूरला.
आणि बकासूर तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी बकासूरचा व्यायामसुद्धा घेतला आहे, त्यांनी पोहणी काढली. बकासूरला थोडंसं रानामध्ये असं मान बिन इकडे तिकडे करत होता बकासूर, बघितलं ना तुम्ही. आणि बघूया काय होते मैदानामध्ये समजेल.